हा पुलावरील रस्ता होण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा उपोषणे केली होती. आता कुठे रस्त्याचे काम झाले होते. रस्ता झाला आणि आता पूल वाहून गेला. रस्ता गावाला नव्हता. 15 वर्षातून आज रस्ता झाला. 2 महिन्यापूर्वी रस्ता झाला. रस्ता होतोय ना होतोय तोपर्यंतच कालच्या ढगफुटी सदृश्य पावसानं हा रस्त्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेला आणि आमच्या शिंपुराचा मोठ्या गावांशी संपर्क तुटला. 2 आमदार लाभलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील हा पूल कधी होईल असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यातील खेड शिंपुरा मार्गावरील नांदणी नदीवरील पूल डोळ्यांदेखत पत्त्यासारखा वाहून गेला. सन 2012 ते 2013 या काळात पुलाचे बांधकाम झाल्याचे समजते. हा पुलावरील रस्ता होण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा उपोषणे केली होती. आता कुठे रस्त्याचे काम झाले होते. रस्ता झाला आणि आता पूल वाहून गेला. 2 आमदार लाभलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील हा पूल कधी होईल असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. संघर्ष आमच्या 5वीलाच पोचलेला आहे. तब्बल 15-20 वर्षातून रस्ता झाला. त्याच्यावरती नदीचा पूल झाला. 2 गावांना जोडणारा असा पूल झाला. रस्ता गावाला नव्हता. 15 वर्षातून आज रस्ता झाला. 2 महिन्यापूर्वी रस्ता झाला. रस्ता होतोय ना होतोय तोपर्यंतच कालच्या ढगफुटी सदृश्य पावसानं हा रस्त्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेला आणि आमच्या शिंपुराचा मोठ्या गावांशी संपर्क तुटला. आज परिस्थिती अशी झाली आहे. तब्बल या गावाकडून विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शेतकरी दळणवळणाची साधने मोठी आहेत. आज पूल नसल्यामुळे दळणवळणाची साधने बंद पडलेली आहेत. यावरती प्रशासनाने लवकर काहीतरी कारवाई करून पूर्वत पूल करून द्यावी. ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर.